आता आपण हे आधार तत्व बघत होतो. आपल्या समाजामध्ये युनिटी काऊन नाही. आता पहिला आधार तत्व आहे की एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध कसे असायला पाहिजे, मैत्रीचे असायला पाहिजे, करुणामय असायला पाहिजे, समर्पणाचे असायला पाहिजे. म्हणजे मी त्याच्यासाठी काय करू शकतो असे असायला पाहिजे. तर हे संबंध आमचे घरामध्ये या पद्धतीचे आहेत का? तर या पद्धतीचे संबंध आमच्या घरामध्ये नसल्यामुळे आमच्या घरामध्ये दुःखाची निर्मिती होते. दुःख कोणता ईश्वर परमेश्वर अलौकिक चमत्कारिक शक्ती किंवा जसं आपण यानं काही केलं असेल त्यानं काही केलं असेल या ज्या भावना ठेवतो त्याच्यातून दुःखाची किंवा समस्येची उत्पत्ती होत नाही. ही दुःखाची उत्पत्ती होते आमचे संबंध एकमेकांशी तुटल्यामुळे. जसं आता शेजाऱ्याशी जसं आई वडिलांचं भांडण झालं, दोघंही भांडून राहिले, दोघंही झगडून राहिले, तर त्या घरामध्ये सुख शांतता येईल का? येणं शक्यच नाही ना. कारण की दोघांच्याही डोक्यामध्ये एकमेकांच्या विषयी द्वेष भावना निर्माण आहे. शेजाऱ्याशी खराब झाले तर शेजाऱ्याच्या विषयीच आपलं त्याचं वाईट कसं होते याचाच विचार करण्यात आपला जास्त वेळ निघेल. आणि त्याचा वाईट विचार करण्याच्या वेळेस जो चांगलं काम करण्याची आमची संधीसाठी जो मिळालेला वेळ होता तो आमच्या हातातून निघून जाईल. म्हणजे त्याचंही वाईट आणि आपलंही वाईट. तर हे जे संबंध सर्वप्रथम जर आपल्या घरामध्ये चांगले राहिले तर त्या घरामध्ये नेहमीच सुख समाधान येतं. हे सुख समाधान कोणी ईश्वर परमेश्वर निर्माण करत आहे, हे आम्ही करत आहोत. किंवा हे परित्राण पाठ केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान येईल का? तो म्हणते की म्हणते अजून 4 करून टाकाय. 1 झालं, 5 केल्याने सुख समाधान येईल ना? सुख समाधान येईल ना? नाही येईल ना. हे सुख समाधान कोणाला मिळेल? भंतेले मिळेल. कारण 5 परित्राण पाठ केल्याने सुख समाधान येते आणि ते कोणासाठी येते? त्या भंतेसाठी येते. कारण का त्याला 5 वेळेची दक्षिणा मिळून जाईल. तर म्हणून त्याच्यासाठी आपल्याला धम्म शिकणं गरजेचं आहे ना. जेव्हा भिक्षूच्या अगर माझ्याही हातातून अगर चूक होत असेल तर तुम्हाला बुद्धांनी मुभा दिली आहे ना तपासून बघण्याची. मी कुठे चुकत असेल तर तुमचं कर्तव्य आहे. भंतेचे तुम्ही हे का सांगून राहिले? परित्राण पाठाचा उद्देश नाही झाला तो धम्म देसना हा विषय कसा आहे? हा आपण एकत्र येणे, एकमेकाशी आपला संवाद होणे, म्हणजे संबंध चांगले बनवण्यासाठी आपण परिदेशना हा घेऊ शकतो. बुद्धांनी का केली? बुद्धांनी फक्त हे देशना दिली. पूजा केली का कधी? कारण का त्यांच्या काळामध्ये ना मूर्ती होती, मंत्र नव्हते, तंत्र नव्हते, गाथा नव्हत्या. त्यांनी देशनेच्या माध्यमातून. आता आणखी याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा भाग समजावून सांगितलं मी. भारतामध्ये जो प्रभाव आहे नाही ऐका ना. तर तेच ते मगाशी मी म्हणूनच हिस्ट्री सांगत होतो की भारतामध्ये जो प्रभाव आहे, जगामध्ये जो प्रभाव आहे हा महायान पंथाचा प्रभाव आहे. आणि महायान पंथ म्हणजे हे हिंदू धर्माची एक ब्रँच आहे. आणि जसं हिंदू धर्मामध्ये कर्मकांड करण्यात येते, पूजापाठ करण्यात येते, त्या पद्धतीने यांना परित्राणाचं स्वरूप दिलं. परित्राण पाठ म्हणजे सत्यनारायण. कारण कोणत्याही भंतेजी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कामापुरतं घेते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची फिलॉसॉफी भिक्षुक शिकवत नाही. कारण का त्यालाही नाही कळली आहे. बुद्धाचा धम्म हा विहारात नाही मिळत शिकत, याच्यासाठी शिकावं लागतं. आपल्याला बाबासाहेबांचं एकच पुस्तक सर्वात भारी आहे, एकच ग्रंथ, द बुद्ध आणि धम्म ग्रंथ. तो लवकर कळत नाही.
तो अगर कळायला लागला तर मला तर वाटतंय का म्हणजे आपला समाज एवढा टॉपवर जाईल की ब्राह्मण आपल्या हाताखाली जाऊ शकतो आणि गेलेही असते. अगर 56 पासून अगर आम्ही ही विचारधारा बाबासाहेबांची वापरली असती तर कदाचित ब्राह्मण खाली राहिले असते आणि आपण टॉपवर राहिलो. आता हे जे सांगत आहे, आता जेव्हा आमचे संबंध एकमेकाशी दुरुस्त झाले, जसं तुम्ही उदाहरण तुमचं घर घेतलं, तुमच्या घरामध्ये एकमेकाशी संबंध चांगले आहे, नाते चांगले आहे, सर्वांशी शेजाऱ्याशी संबंध चांगले आहे, तर तुमच्या घराच्या समोर एखाद्या ओबीसीचं जरी घर असेल किंवा कोणत्या आणखी कास्टचं घर असेल तर तो बघल का ह्या ताईच्या घरी कधी मुलगा दारू पिऊन येत नाही, पती पत्नी कधी भांडत नाही, मुलं व्यवस्थित अभ्यास करतात, मुलं हुशार आहे, यांच्या घरामध्ये कधी कलह निर्माण नाही दिसत, कधी भांडण नाही दिसत, तर तो तुमचं घर शोधन ना का तुमच्या घरामध्ये काय, तर तुमच्या घरामध्ये धम्माचं आचरण आहे. मग तोही आपलं घर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल, तर तुमच्या घरामध्ये जे आचरण आहे धम्माचं तोही पाळणं सुरू करेल. मग तो कोणत्याही धर्माचा असेल, त्याच्याही घरामध्ये जेव्हा धम्माचं आचरण अगर पाळणं सुरू झालं तर तुमचं आणि त्याचं घर एक झालं. आणि असं करता करता बरेचसे लोक जेव्हा तुमच्या रांगेमधले एकमेका धम्माचं आचरण जेव्हा पाळणं सुरू होईल तर तुमची रांग एक होईल, रांग एक होता होता वस्ती एक होईल. कारण की जेव्हा धम्माचं आचरण आपण पाळतो तेव्हा मनुष्याचा अहंकार नष्ट होतो. आणि आपण अगर आता लोकांना म्हटलं का आपण झगडे भांडण करण्यापेक्षा एक होऊ, तर असे होणार आहे का? नाही होऊ शकत. कारण की प्रत्येकाचा मी काही कमी आहो का म्हणते त्याच्यापेक्षा. परंतु तो जेव्हा धम्माच्या माध्यमातून जुळेल तेव्हा त्याचा अहंकार नाही राहणार, अहंकार नष्ट होईल त्याचा, कारण का त्याच्यामध्ये धम्माचं आचरण. ही सर्वात मोठी महत्वाची गोष्ट आहे. हे आपलं घर व्यवस्थित बनू शकते, हे पहिलं आधार तत्व. म्हणून आपल्याला नेहमी आपल्या घरामध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये, कुटुंबामध्ये, नातेसंबंधांमध्ये हे आपल्याला संबंध सर्वात चांगले दुरुस्त करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही संबंध दुरुस्त करतो, आमचे संबंध दुरुस्त होतात, तर त्यावेळेस त्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांती येते. कारण की कोणतंही अगर संकट आलं, बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू कोण आहे? मनुष्य आहे, ईश्वर परमेश्वर नाही. आणि आपल्यावर जेव्हा संकट येते तर त्यावेळेस एक मनुष्यच दुसऱ्या मनुष्याची मदत करतो. आता जेव्हा आमचं आचरण चांगलं राहिलं इतरांशी, तर आमच्या घरामध्ये कोणत्याही पद्धतीचं संकट आलं तर किती हात आमच्या समोर येतील आणि हळूहळू हा समाज एक होत जाईल. आणि याचा जो परिणाम निघेल तो राजनीती निघेल, राजकारण. कारण की बाबासाहेबांच्या ज्या गोष्टी आहे ह्या धम्मापासून निर्माण होतात तर राजकारणापर्यंत पोहोचवतात. परंतु आम्ही त्या गोष्टी शिकलोच नाही, म्हणून आज आमची अशी परिस्थिती आहे. बाबासाहेबांची इच्छा होती की या धम्माच्या माध्यमातून संसदमध्ये आपले लोक असायचे. आणि बाबासाहेबांच्या नंतरच्या काळामध्ये होती 7-7 आरपीआयचे नगरसेवक खासदार होते. त्याच्यापैकी एक खासदार आमच्या घराच्या बाजूला राहायचे. 6व्या लोकसभेमध्ये जे खासदार होते कचरूलाल जैन म्हणून, बालाघाट वरून निवडून आहेत, जैन समाजाचे. परंतु बाबासाहेबांच्या विचारधारेत, परंतु हे तत्व तुटल्यामुळे, आणि तत्व तोडणारे कोण आहे? पूर्ण हे लोक आहे, ब्राह्मणिझम, दलाई लामा, सावरकर. आज दलाई लामाला अगर म्हटलं का याला 500 एकर जमीन पाहिजे, मोदीचे गव्हर्नमेंट त्याला 5 मिनिटात देईल. काऊन देईल? तो इथं बौद्ध धर्माचाच प्रचार करत बुद्धाचा, पण त्याला जमीन देईल. आणि आम्ही आता संघर्ष करून राहिलो 22,000 फूट जागेसाठी, स्क्वेअर फीट जागेसाठी वरोऱ्यामध्ये, आम्हाला भेटून नाही राहिलं. असं काय?
कारण की दलाई लामा ही हिंदू धर्माची एक ब्रँच चालवते निगडी, म्हणजे लोकांना आणखी कर्मकांड, पूजापाठ, ईश्वर, अलौकिक शक्ती, चमत्कारिक शक्ती याच्यामध्ये तो प्रचार. आणि ब्राह्मणाला हे पाहिजे तर हे लोक हे पूजापाठ मध्ये राहिले पाहिजे. कारण की जेव्हा मनुष्य ईश्वराच्या याच्यावर अवलंबून असतो तर तो स्वतःची आत्मशक्ती नष्ट करतो. जेव्हा बुद्धांनी आम्हाला धम्मामध्ये केंद्रबिंदू बनवलाय, मी मनुष्य आहे, एक मानव धम्माचा केंद्रबिंदू आहे, तुम्ही केंद्रबिंदू आहे धम्माचे, आणि बाकीच्या धर्माचे केंद्रबिंदू ईश्वर किंवा कोणती अलौकिक शक्ती आहे. आज ईश्वराचे जे स्थान आहे बाकीच्या धर्मामध्ये, आमच्या धम्मामध्ये आम्हाला ते स्थान आहे. मग आम्ही कमजोर आहो का? म्हणजे प्रत्येक व्यक्तीने म्हणजे ईश्वराच्या बरोबर आहो ना आपण, आणि आपण ईश्वराच्या बरोबर आहो म्हणून आपण काहीही करू शकतो. कारण का मनुष्य आहे, मनुष्य काहीही करू शकतो. हे जग कोण चालवते? एक निसर्ग चालवते आणि मानव चालवते. सूर्याला कधी सांगावं लागत नाही एवढे वेळेस उगव म्हणून, हे ऑटोमॅटिक आहे. हे कसं चालते, का चालते, ह्या प्रश्नाचे उत्तर ते निरर्थक आहे. कारण की याच्या प्रश्नाचं उत्तर कधी निघू शकत नाही. एका प्रश्नाचं एक उत्तर नवीन प्रश्न निर्माण होते. आत्मा आहे की नाही माहित नाही, कोण पाहिलं? कोणी सांगतही नाही आलं की माझा आजोबा पंजोबा खापर पंजोबा स्वर्गात आहे की नरकात आहे. परंतु ज्या गोष्टी नाही आहेत त्याच गोष्टीवर ब्राह्मणिझमचा भर असतो. आणि म्हणून आणि याच्या विरोधात एकमेव महापुरुष होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून या देशातून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नष्ट करण्यासाठी, या धम्माचे विचार नष्ट करण्यासाठी इथे पूर्ण बौद्ध धर्म हा भारतामध्ये प्रस्थापित. सकाळी विहारात गेलं पाहिजे, विहारात मग 2 वेळा वंदना घेतली पाहिजे. वंदना तर घेतो आम्ही, बायाच येतात, पुरुष मंडळी दिसतच नाही, तरुण मंडळी दिसतच नाही. कारण का तरुण मंडळी दिसली असती जेव्हा त्यांना या पद्धतीने धम्माचं मार्गदर्शन अगर लहानपणापासून मिळालं असतं. बाबासाहेबांची इच्छा काय होती की विहारात जाऊन ते वंदना करायला लावत होते बाबासाहेब. बाबासाहेबांची इच्छा होती की तुम्ही आठवड्यातून एकदा जा, तुमचे वैयक्तिक प्रश्न, कुणाचे सामाजिक प्रश्न, कुणाचे पारिवारिक प्रश्न याच्यावरती चर्चा करा, आणि तुम्ही पोलीस स्टेशन कोर्ट कचेरीपर्यंत न जाता ते प्रश्न तिथेच सोडवा. तुम्ही एखादा समाजातील आपल्या गरीब मुलं असतील, त्यांना शिक्षणाची चांगली संधी द्या, त्याची पैशाची तयारी नसेल तर त्याला मदत करा, शिकवा. यासाठी बाबासाहेबांची विहाराची संकल्पना होती. परंतु आज संकल्पना धर्माची झाली. म्हणून आपण या गोष्टीतून आपण बाहेर निघालो पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार, बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार आपण धम्म स्वीकारला पाहिजे. स्वीकारला पाहिजे म्हणजे आपल्या आचरणात आला पाहिजे. आता इथे आमच्या काही बहिणी आहे, भगिनी आहे, काम सोडून इथे शनिवारी येतात, परंतु इथं येऊन निवळ ऐकल्याने नाही होणार. हे तत्वज्ञान आपल्याला आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजात रुजवायची काही दुरुस्त, लोकांना दुरुस्त करायची काही गरज नाही. लोक ऑटोमॅटिक होते. पण सर्वात आधी आम्हाला आमचं घर दुरुस्त करायचं, आणि हे घर दुरुस्त झाल्याशिवाय आपला समाजही दुरुस्त होऊ शकणार. समाज ऑटोमॅटिक होईल. प्रत्येकाची नैतिक जबाबदारी ही आहे की त्यांनी स्वतःचं घर दुरुस्त केलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक अजून, जे आता काही लोक म्हणतात दिवाळी आपला सण आहे, सर्व सण आपले आहे, परंतु आपण बुद्धिस्ट असल्या कारणास्तव एन्जॉयमेंट पाहिजे. मी एन्जॉयमेंटच्या विरोधात नाही, एन्जॉयमेंट पाहिजे, परंतु हे जे सण आहे
ज्यावेळेस हिंदू लोक मनवतात त्या दिवशी नको मनवा तुम्ही. दिवाळी मनवायची आहे, जेव्हा बुद्ध पौर्णिमा येते त्यावेळेस तुम्ही मनवा. लाइटिंग लावा, रोषणाई लावा, रांगोळ्या काढा, कपडे घ्या नवीन. 14 एप्रिलला मनवा. रक्षाबंधन मनवायचं आहे, 1 जानेवारीला मनवा. म्हणजे जेणेकरून नाही आज बुद्धिस्टाचं रक्षाबंधन आहे, हे बुद्धिस्ट लोकांची दिवाळी आहे. आम्ही अगर त्याच्याबरोबर त्यांच्या सण अगर आम्ही साजरे करायला लागलो. आता काही लोक म्हणतात की म्हणते काय होते, एक एन्जॉयमेंट आहे. हो, एन्जॉयमेंट केली पाहिजे, परंतु त्यांच्याबरोबर नाही केली पाहिजे. त्यांच्यामधला आणि आमच्यामधला एक फरक जाणवला पाहिजे. जेव्हा आम्ही धम्माच्या माध्यमाने अगर आचरणाने आम्ही अगर चालतो तर आमचं घर एक लोकांसाठी एक आदर्श घर बनलं पाहिजे. आमचं कुटुंब एक आदर्श कुटुंब बनलं पाहिजे. आणि मग लोकांनी म्हणायला पाहिजे की नाही आज 1 जानेवारी आहे, अरे याच्या घरी रक्षाबंधन आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे, अरे बुद्धिस्टाची दिवाळी आहे. या पद्धतीने सण साजरे करा. आम्ही त्यांचेच सण साजरे करून आणखी त्यांनाच आम्ही कुठे ना कुठे म्हणजे आम्ही हे करत कुठं ना कुठं आपल्याला आणखी परत हिंदू बनवण्याचा प्रयत्न या भारतात सुरू आहे. आपल्या लक्षात नाही येऊन राहिल्या ह्या गोष्टी, परंतु हे षडयंत्र खूप मोठं आहे. या षडयंत्रापासून आपण वाचलो पाहिजे. आपली एक इच्छा आहे की आपला समाज एक आदर्श समाज घडायला पाहिजे. आदर्श समाज आपला तेव्हाच घडू शकते जेव्हा आपण या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अगर कोणाचं चुकत असेल, भिक्षुकाचंही चुकत असेल तर विरोध केला पाहिजे. आज आमच्या संघामध्ये ही भावना आमच्या अंगावर शिवर आहे. परंतु जे समाजामध्ये श्रेष्ठ लोक काम करतात, उपासक लोक, आम्ही त्यांच्या पाया लागतो. आम्हाला नाही गर्व. आमच्यासाठी ती बुद्धिमत्ता महत्वाची आहे. म्हणून आमचा संकल्प हाच आहे की कमीत कमी इथं येणारे जेवढे लोक आहे यांचे अगर कुटुंब, यांचे घर अगर तात्पर्य भंतेजीने हे सांगितलं. याचं तात्पर्य का हे जे सगळं हे निर्माण जे झालं हे महायान पंथामध्ये निर्माण झालं. आणि महायान पंथामध्ये जे भंते होते पहिल्या 100 वर्षानंतर जे संगिनी झाली काश्मीरमध्ये जी संगिनी झाली त्यामध्ये नागार्जुन, वसुबंधू, असंग आणि अश्वघोष हे लोक होते. आणि कनिष्काच्या काळामध्ये, कनिष्क राजा होता, त्यांच्या काळामध्ये त्यांनी ते धम्मसंगिनी बनवून घेतली होती. आणि तिथे खऱ्या अर्थाने महायान पंथाची निर्मिती झाली. तत्वज्ञान हे असं आहेच नाही. आणि ते तत्वज्ञान निर्माण करून महायान पंथाच्या बाजूला महायान पंथ मजबूत करण्याचं एक कारस्थान चालू आहे. आणि त्याच्यामुळं बुद्धाचा जो मेन सिद्धांत होता तो सिद्धांत बाजूला पडत आहे. आपल्याला हे सांगण्याचं कारण म्हणजे हे आहे की आपल्याला याच्यातून आपला विवेक जो आहे, आपली बुद्धिमत्ता जी आहे, आपला विवेक जो आहे, विवेक हा विज्ञाननिष्ठ बनवायचा आहे. आपल्याला सत्य शोधायचं आहे. आणि जेव्हा आपण सत्य शोधू तेव्हा आपण दुःखाच्या निर्मितीपासून सुद्धा दूर राहू. जर आम्हाला सत्य कळलं जर नाही, सत्य आम्ही शोधलं नाही, तर आम्हाला दुःख सुद्धा जवळ जाऊ. आम्ही दुःखाच्या जवळ जाऊ. समाज दुःखी होईल, घर दुःखी होईल, कुटुंब दुःखी होईल आणि पर्यायानं समाज दुःखी होईल. आणि म्हणून आम्हाला सत्य हे कळलं पाहिजे. आणि सत्याच्या शोधासाठी ह्या सगळ्या बाबीचा उहापोह आणि चर्चा आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबीमधून आपल्याला हे साध्य करायचं आहे का आता 100 वर्षापूर्वी महायान पंथाची निर्मिती काश्मीरच्या मध्ये 4थ्या धम्मसंगिनीमध्ये जर झाली असेल तर 4थ्या धम्मसंगिनीमध्ये झाल्यानंतर इंग्रजांच्या काळामध्ये सावरकर निर्माण झाले. दलाई लामा आजही आहे. दलाई लामा आजही आहे. आता हे दलाई लामा किती आहे हे माहित नाही, पण दलाई लामाचं अस्तित्व आहे. आता सावरकर जे आहे, सावरकरांनी या महायान पंथाचं समर्थन केलेलं आपल्याला इतिहासामध्ये मग एक अशी म्हण आहे, एक म्यान में 2 तलवार नहीं रह सकती.
मग ज्या धर्माला आम्ही पण मानतो बुद्धिस्ट म्हणून, महायान पंथाचा जे भारतामध्ये प्रचाराने प्रकोप चालू आहे, प्रकोप म्हणतो मी, म्हणजे आम्ही पण त्याला मानतो आणि त्यांनी पण त्यांना पद्धतशीरपणे त्याचं सांस्कृतिकरण, संस्कृतमध्ये निर्मिती करून श्रीलंकेला व त्याचं निर्मिती झाली, संस्कृतमध्ये लिहिल्या गेलं आणि ह्या संस्कृतमध्ये लिहिल्यानंतर संस्कृतच्या भाषेतून आज मोठ्या प्रमाणात संस्कृतचा प्रचार केला जात आहे आणि धम्माचे जे अनेक जे पैलू आहेत, धर्माचे पैलू त्या संस्कृत भाषेमधून शिकल्या जात आहे, पालीच्या माध्यमातून. म्हणजे पहिलं संस्कृतमध्ये रूपांतर केलं, नंतर पुन्हा पालीच्या ह्याच्यात कोर्स निर्माण केले, युनिव्हर्सिटीला तसे, आणि आपले अनेक लोक म्हणजे तो पालीमधला MA PhD करणारे लोक चर्चा करतात, नाही म्हणते ते असं लिहिलं गेलेलं आहे. मग लिहिलं गेलं आहे म्हणून ते खरं म्हणायचं का? तथागत बुद्ध काय सांगतात? तथागत बुद्ध काय सांगतात? तुमच्या धर्मग्रंथात लिहून आहे म्हणून तुम्ही मानू नका. तुमच्या कोणी सांगितलं, एकदम श्रद्धावान उपासकांना सांगितलं, की श्रद्धावान भिक्खून सांगितलं म्हणून मानू नका. म्हणून तुम्हाला तुमच्या विवेकावर तपासून का. आणि म्हणून बुद्ध जोर कशावर देते? प्रज्ञावर जोर देते. बुद्ध कशावर जोर देते? प्रज्ञावर जोर देते. आणि प्रज्ञा, विवेक, प्रज्ञा हे तुमची डेव्हलप झाली पाहिजे, माणसाची, व्यक्तीची प्रज्ञा डेव्हलप झाली पाहिजे. आणि तुम्हाला म्हणून बुद्धाने, बाबासाहेबांनी तुम्हाला वरच्या स्थानी दिलं, ईश्वराच्या बरोबर दिलं, दर्जा तुम्हाला ईश्वराच्या बरोबरचा दिला. म्हणजे ह्या धर्मरूपामध्ये, धर्मामध्ये ईश्वराचं उच्च स्थान आहे. माणूस हा कमजोर आहे, माणूस हा कमजोर आहे आणि उच्च स्थान ईश्वराचं आहे. परंतु बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला म्हणजे ईश्वराचा दर्जा दिलेला आहे आणि नैतिक मूल्याची जतन करायला सांगितलेलं आहे. आता नैतिक मूल्य म्हणजे कोणते? हेच नैतिक मूल्य जे आपल्याला पंतजीने सांगितले आहेत, आधार तत्व, मैत्री, करुणा, हे जे भाव आहेत हे नैतिक मूल्य आहे. आता आपण काही गोष्टी ह्या ठिकाणी जे शिकलेलो आहोत, काही ठिकाणी काही लोकांना अडचण गेली असेल, परंतु ही एक संशोधन केंद्र आहे. ही बाबासाहेबांना ही गोष्ट अपेक्षित होती, म्हणजे सेमिनारीची. आणि 70 वर्षाच्या काळानंतर भारतामध्ये काही 1-2 लोकांनी भिक्खूंनी सेमिनारीची कल्पना स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण ते सक्सेस झाले नाही. आणि आता दीक्षाभूमी ही सेमिनारी रन करतो आहे. ते बिल्डिंग सेमिनारीची कल्पना आम्हाला विवेकवादी, आम्हाला विज्ञानवादी आणि आम्हाला सत्यवादी बनण्याची जी परंपरा जी आहे, ही परंपरा निर्माण करायची आहे. कारण सकाळी भंतेजींना सांगितलं, धर्मग्रंथ बायबल कोणाचा आहे, हिंदू धर्मग्रंथाचे कोणाचे आहेत, किती ग्रंथ आहेत, शिखांचा कोणता आहे, मुस्लिमांचा कोणता आहे, ख्रिश्चनचा कोणता आहे. हे धर्मग्रंथ जर आहे आणि बुद्धाचे पण धर्मग्रंथ जर असेल, तर आम्ही त्यांच्यावर टीका करतो की हे ईश्वर अलौकिक चमत्कारिक बाबी त्याच्यामध्ये दडलेल्या आहे. मग आमचं कोण पाहिजे? आमच्यामधल्या ह्या बाबी आम्ही तपासून कशा पाहायच्या, कोणी पाहायच्या? आपल्याला स्वतःला, दुसरे तर पाहणार नाही, त्यांना तर बरं आहे ना. चमत्कारिक राहिलं आणि ईश्वर अलौकिक राहिली आणि जी समाज व्यवस्था बनवणार, ही समाज व्यवस्था जर राहिली, एकाने दुसऱ्याचं शोषण करायचं, दुसऱ्याने छोट्याचं शोषण करायचं, छोट्याने आणखी त्याच्यापेक्षा लोकांचं शोषण करायचं, ही समाज व्यवस्था धर्मासाठी पूरक आहे. आज जो भारतामध्ये जे चालू आहे त्याच्यासाठी, आणि त्याचं पद्धतशीरपणे संरक्षण आणि त्यांचं वृद्धी करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. मग आमची ती गरज असायला पाहिजे. आम्हाला बाबासाहेबांनी इतका मोठा बुद्धाने धम्म दिला, तर तो आम्ही वाचून त्याचं म्हणजे संशोधन करून आम्ही लोकांपर्यंत का म्हणला नाही आजपर्यंत? करेल ना, लोक विरोध करेल. आजही काही लोकांना काही गोष्टी नसेल पटत, नाही पटणार, परंतु सत्य हे पटलंच पाहिजे. आणि सत्य हे अबाधित आहे. आज जरी पटलं नाही तर कालांतराने काही दिवसानंतर ते सत्य पटणार आहे. आणि बाबासाहेबांनी ही बाब प्रामुख्याने सांगितलेली आहे. बाबासाहेबांनी कोणाची चिंता नाही केली, बाबासाहेबांनी कोणाची चिंता केली नाही. बाबासाहेबांच्या कारण बाबासाहेब साधारण महापुरुष नव्हते. बाबासाहेब साधारण महापुरुष नव्हते.
बाबासाहेब ह्या देशामधले सर्वश्रेष्ठ जगाने त्यांना एक सिंबल ऑफ नॉलेज, इक्वेलिटीचे प्रतीक जगाने सिद्ध केलेलं आहे. त्यांना बोधिसत्व, अनेक राष्ट्रांनी बोधिसत्व ही उपाधी दिलेली आहे. भिक्खूंनी उपाधी दिलेली आहे. रंगूनच्या बाबासाहेब बोलत भिक्खूंनी जागतिक बौद्ध धम्म परिषद जी होती, भिक्खूंनी बोलावलेली होती. जगातले विद्वान भिक्खू त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी बाबासाहेबांना बोधिसत्व ही उपाधी दिलेली आहे. आणि आज त्या काळात ना आज 70 वर्षाच्या काळामध्ये बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माला किंवा बाबासाहेबांच्या विचारसरणीला, बौद्धिस्ट विचारसरणीला मांडण्यासाठी भिक्खू विरोध करतो आहे. म्हणजे ही विसंगती जी आहे ही विसंगती कोण तपासून पाहिजे? कोणाला तरी समोर यावं लागेल ना, कोणाला तरी ह्या गोष्टी बोलावं लागेल ना, कोणाला तरी ह्या गोष्टी बोलावं लागेल, कोणाला नाही कोणाला समोर यावं लागेल. आणि म्हणून हा प्रयोग भंतेजीने अत्यंत चिंतनातून, अत्यंत मेहनतीतून हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या प्रयत्नातून आपण हा शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्व लोकांना नाही शिकता येणार, परंतु काही लोकांना आपल्या घरी सांगता येईल, काही लोकांना मुलांना सांगता येईल, काही चालीरीती आम्हाला थांबवावं लागेल, बंद नाही करता आलं तर त्याला शॉर्ट करावं लागेल. कारण तुम्ही एकदम आक्रमक घरी पण आक्रमक बनायला गेले तर काही लोक तुमच्यावरही आक्रमक होईल. मग आम्हाला कुटुंब सांभाळायचं आहे. कुटुंब कसं सांभाळायचं आहे? एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीचे संबंध, मैत्रीचे, करुणेचे. तर हे करुणेचे, मैत्रीचे संबंध टिकवायचे असेल तर त्यांना हळूवारपणे समजावून सांगावं लागेल. कारण आपण पण प्रयोग करतो आहे, ही प्रयोगशाळा आहे, ही प्रयोगशाळा आहे. आणि आपण जो प्रयोग चालवत आहोत, प्रयोग करत आहोत, हा हळूहळू या 2-3 वर्षाच्या काळामध्ये वाढत आहे. अनेक लोकांना ही आयडियोलॉजी, ही थिंकिंग जी आहे, ही थिंकिंग, भंतेजीची थिंकिंग हे मान्य झालेली आहे. कारण बाबासाहेबांच्या स्वप्नातला बुद्ध धर्म, बाबासाहेबांच्या स्वप्नातला बुद्ध धर्म का? तर बाबासाहेबांनी सांगितलंय का 32 ग्रंथाचं अवलोकन केलं, हे आपण सांगत आहोत किंवा हे भंतेजीने जे सांगितलेलं आहे. आणि हे म्हणजे मनगडंत नाही आहे, तुम्हाला सांगतोय. याचा अभ्यास करून त्याचे पुरावे शोधून काढलेले आहेत. सावरकरांना काय गरज आहे? सावरकर म्हणजे 100 वर्षापूर्वी धम्मसंगीनी झाली काश्मीरला. नागार्जुन, वसुबंधू आणि हे सगळी मंडळी होती. आणि त्यावेळेस पासून सावरकरांचा संबंध ह्या महायान पंथाशी कसं, सावरकरांचं महायान पंथ खूप मोठं म्हणजे हे का आलं? आता विचार करावा लागेल ना आपल्याला. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, ह्या सगळ्या बाबी आपल्याला चिंतन करून आणि त्याच्यातून निचोड काढायचा आहे, सत्य शोधायचं आहे. बुद्धाने ते काम केलेलं आहे. आणि समाज दुःखी का आहे, दुःखाचे कारण काय आहे, असाच जर आपण राहिलो तर समाज आणखी दुःखाकडे वळेल. आणि दुःखाकडे समाज वळल्यानंतर बाबासाहेबांची जी संकल्पना आहे, बाबासाहेबांचं जे एक त्याग आहे, बुद्धाचा जो त्याग आहे, हा त्याग समाजासमोर येणार नाही. त्यांच्या त्यागाला काही अर्थ होणार नाही. पुन्हा आपण त्याच खाईमध्ये जात असू. तर म्हणून हे थिंकिंग समाजामध्ये अनेक लोकांनी हे मांडायचं आहे, अनेक लोकांनी त्याच्यावर थिंकिंग करायचं आहे. बुद्धिजीवी